नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि खूप भारी दाखवलेला आहे. सायलीच्या पायावरचं दृश्यपत्र आता स्वतः इकडे प्रतिमाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यानंतर सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य आता प्रतिमाच्या समोर येणार आहे आणि प्रतिमाने हेच आता दृश्यपत्र इथे सगळ्यांना दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर आता जेव्हा प्रतिमा सायलीला तिच्या भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी दाखवते, तिचे लहानपणीचे फोटो अल्बम सगळं दाखवते आणि त्यानंतर सायलीला सुद्धा आता स्वतःचा सगळा भूतकाळ आठवलेला आहे. इकडे प्रतिमा आणि सुमन दोघींनी मिळून सायलीला तिच्या भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि फायनली सायलीच खरी तन्वी असल्याची ओळख आता सगळ्यांच्या समोर आलेली आहे. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मंडळी, इकडे आता सायली प्रेग्नेंट आहे ही न्यूज आता प्रतिमाला समजलेली आहे. म्हणजे कल्पनाने फोन करून ही गोष्ट आता प्रतिमाला सांगितलेली आहे आणि प्रतिमाला आता हा आनंद कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालेलं असतं. आणि हीच गुड न्यूज आता कल्पना घरी सगळ्यांना सांगते, म्हणजे सुमन आणि रविराज यांनासुद्धा सांगते आणि ही न्यूज ऐकून आता सगळ्यांनाच आनंद झाला आहे. प्रतिमा आता हे सगळं जेव्हा सुमनला सांगत असते तेव्हा सुमन म्हणते की किती आनंदाची बातमी दिली. इतके दिवस घरामध्ये टेन्शनवर टेन्शन, काही ना काहीतरी घडतच होतं, पण आज अशी काहीतरी आनंदाची गोष्ट मिळाली आहे. सगळ्यांनाच खूप जास्त आनंद झाला असेल. आणि तेवढं सुमन आता इथे प्रतिमाला म्हणते की वहिनी ऐका ना, आपण एक काम करूया का, सायलीला थोडे दिवस इकडे राहायला बोलूया. काय आहे ना, सायलीला माहेरसुद्धा नाही आहे आणि मधुभाऊसुद्धा आता हॉस्पिटलमध्ये आहेत, त्याच्यामुळे तिचं कुठे जाणं येणंसुद्धा होत नाही आणि कुठे राहायलासुद्धा होत नाही आहे. त्यानिमित्ताने माहेर म्हणून तरी ती आपल्याकडे राहायला येईल 4 दिवस. सुमनने सांगितलेली ही आयडिया आता प्रतिमाला खूपच आवडते. प्रतिमा म्हणते अगं हो गं, त्यानिमित्ताने का होईना पण सायली आपल्याकडे थोडे दिवस राहायला का येईल. आणि ती म्हणते हो, मी आत्ताच ना लगेच कल्पनाला फोन करते आणि तिला सांगते की सायलीला 4 दिवस थोडंसं माहेरपणाला माहेरी पाठवून दे म्हणावं. आणि आता लगेच ती इकडे कल्पनाला फोन करते आणि म्हणते की सायलीला इकडे आमच्याकडे 4 दिवस राहायला येऊ दे. आता इथे प्रतिमाच्या ह्या बोलण्यावर कल्पनासुद्धा तयार होते, कारण घरचं वातावरण पाहता सायलीलासुद्धा थोडंसं चेंज मिळेल आणि तिलासुद्धा सध्या त्रास होतो आहे आणि घरामध्ये हे असं वातावरण आहे. त्यावर कल्पना म्हणते की हो, तिला 4 दिवस खरंच घेऊन जा आणि तिला थोडासा आरामही मिळेल आणि ह्या वातावरणापासून थोडीशी ती लांब राहील. आता इकडे सायलीचं प्रतिमाकडे राहायला जायचं तर ठरलेलं आहे, पण त्याच वेळेला आता इकडे पूर्णाजींना पाहायला डॉक्टर आलेले असतात. तर मंडळी, आपण मागे पाहिलं होतं की पूर्णाजी सायलीला आता तन्वी समजताच आहेत, पण सायलीचं म्हणजे तन्वीचं लग्न आता अश्विनसोबत झालंय हेच त्यांना आठवत असतं. पण पूर्णाजी आता सायली नक्की कोणाला समजतायत हे आता सगळ्यांना जाणून घ्यायचं असतं आणि त्यासाठीच डॉक्टर आलेले आहेत. आणि त्यांनी आता तन्वीचा फोटो जो आहे, म्हणजे प्रियाचा फोटो त्यांच्यासमोर धरलाय आणि आता त्या विचारतात की तुम्हाला माहिती आहे का की सायली कोण आहेत त्यावर पूर्णाजी म्हणतात की अगं मला का माहीत नसणार सायली कोण, माझी मोठी सून आहे ती, अर्जुनची बायको. त्यावर आता डॉक्टरांनी त्यांच्याजवळ असलेला प्रियाचा फोटो पूर्णाजींना दाखवलाय आणि त्या म्हणतात की हा फोटो बघा, या आहेत का त्या. त्यावर आता पूर्णाजी प्रियाचा फोटो पाहतात आणि त्यावर त्यांना कळतं की म्हणजे त्या ज्यांना सायली समजतात तीही सायली आहे. पूर्णाजी म्हणतात की हो, हीच तर सायली, पण आहे कुठे ती, इतके दिवस झाले मला भेटलीच नाही आहे. आता मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला. म्हणजे पूर्णाजी आत्तापर्यंत सायलीला तन्वी समजतात हे ठीक होतं, पण आता प्रियाला त्या सायली समजतायत म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आता खूप मोठा धक्का बसला आहे. म्हणजे आपण एक गोष्ट मॅनेज करतोय, पण सायली म्हणून प्रियाला कसं काय मॅनेज करू शकतो आणि तिला कसं आपण पूर्णाजीसमोर आणू शकतो. आता हा सगळ्यात खूप मोठा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिलेला आहे. तिकडे सायली आता किल्लेदारांच्या घरी राहायला आलेली आहे. म्हणजे प्रतिमा आता सायलीला काही दिवसांसाठी इकडे घेऊन आली आहे. पण जेव्हा सायली आता इकडे किल्लेदारांच्या घरी येते आणि जेव्हा आता सगळ्यांचा चेहरा पुन्हा एकदा पडलेलाच आहे, म्हणजे प्रिया जे काही वागली आहे त्यावर आता प्रतिमा म्हणत असते की माझी तन्वी इतकी वर्ष माझ्यापासून लांब राहिली आहे आणि त्या खोटारड्या मुलीलाच मी माझी मुलगी मानत होते. सायली म्हणते की प्रतिमा, त्या जाऊ दे, आता झालेल्या सगळ्या गोष्टी मागे सोडून आपल्याला पुढे जायचं आहे. प्रतिमासुद्धा म्हणते की हो, मी आत्ताचंही त्या मुलीच्या मला कोणत्याच आठवणी नको आहेत. पण त्यावेळेला मात्र आता प्रतिमा तन्वी लहान असताना तिच्या ज्या काही आठवणी आहेत त्या तिला आठवतात आणि आता ती सायलीला एक एक करत सगळ्या आठवणी सांगत असते. आणि जेव्हा आता प्रतिमा सायलीला ह्या आठवणी सांगत असते त्या सगळ्याच आठवणी आता सायलीला स्वतःच्या आयुष्यात कधीतरी घडून गेलेल्या आहेत असं तिला जाणवत असतं. इथे दोघींनीसुद्धा, म्हणजे आता सुमन आणि प्रतिमा दोघीसुद्धा तिच्या भूतकाळात घडलेल्या, म्हणजे लहानपणी घडलेल्या तिच्या गमती जमती ह्या सगळ्या काही सांगताना सायली हे सगळं स्वतःच इमॅजिन करत असते. सायली आता इथे स्वतःच्याच विचारांमध्ये असते. तेव्हा मात्र प्रतिमा लगेच म्हणते की सायली, काय झालं, कसला विचार करतेस, आम्ही मगापासून बोलते, तुझं लक्षच नाही आहे, काही झालं आहे का. त्यावर सायली म्हणते की नाही प्रतिमा, त्या काहीच नाही.
पण आता प्रतिमाला कळतं की सायली कसला तरी विचार करते, तिच्या मनात काहीतरी आहे, पण ती मनमोकळेपणाने बोलतच नाही आहे. प्रतिमा म्हणते, सायली बाळा, तुझ्या मनात काही असेल ना तरी अगदी बिनधास्त तुम्हाला सांगू शकतेस. सायली म्हणते, प्रतिमा त्या अहो खरंच काही नाही, तुम्ही थांबा, मी आपल्या सगळ्यांसाठी ना एक छान असा चहा बनवून आणते. आणि सायली आता इकडे चहा बनवण्यासाठी किचनमध्ये चाललेली आहे. आणि तेवढ्यातच आता सायलीच्या पायावरचं जे तुळशीपत्र आहे ते इकडे स्वतः प्रतिमाने पाहिलेलं आहे. प्रतिमाचं लक्ष जेव्हा सायलीच्या पायाकडे जातं तेव्हा तिला तिच्या पायावर काळसर असा डाग दिसतो. प्रतिमा म्हणते की सायलीच्या पायावर हे काय आहे, तिची जन्मखूण आहे का? आणि म्हणून आता लगेचच प्रतिमा सायलीच्या जवळ येते आणि म्हणते, सायली बाळा, तुझ्या तळपायावर काय आहे, कसला डाग आहे का? त्यावर सायली म्हणते की प्रतिमा, ते नाही का माझा पायामध्ये भाजला होता त्याचाच व्रण असेल, तोच व्रण पाहिला असशील. त्यावर प्रतिमा म्हणते की नाही गं, तळपायाला काळसर असा डाग पाहिला मी तुझ्या, बस बघू, दाखव बघू काय आहे ते. आणि सायली आता खाली बसते आणि प्रतिमा पाहते तर सायलीच्या पायावर तुळशीपत्राचीच खूण असते. आणि ती तुळशीपत्राची खूण पाहिल्यानंतर आता इथे सुमनला आणि प्रतिमा दोघींना सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय. म्हणजे जी तन्वीच्या पायावर तुळशीपत्राची खूण होती तीच तुळशीपत्राची खूण आता त्या दोघींनी सायलीच्या पायावर पाहिलेली आहे. सुमन म्हणते की वहिनी, ही तर तुळशीपत्राची खूण आहे, जी खूण तन्वीच्या पायावर होती सेम खूण सायलीच्या पायावर कशी काय आहे? आता दोघींना खूप मोठा प्रश्न पडलाय. आणि सायलीसुद्धा म्हणते की म्हणजे अशी अशी जन्मखूण तन्वीच्या सुद्धा पायावर होती का? त्यावर आता इथे प्रतिमा आणि सुमन म्हणतात की हो, ही तर तन्वीच्याच पायावरची जन्मखूण आहे. सायली म्हणते, अहो पण ही तर माझी जन्मखूण आहे, म्हणजे माझ्याही जन्मापासूनच खूण आहे ही पायावरती. आता मात्र इथे प्रतिमा आणि सुमन, सायली ह्या तिघींना सुद्धा सगळे सूत्र जुळून आलेत. म्हणजे आता आणि प्रतिमाला आता कळून चुकलेलं आहे की सायलीच ही खरी तन्वी आहे. तर प्रतिमा आता विचार करत असते की तन्वीच्या पायावर सुद्धा सेम तुळशीपत्र आणि तेच सायलीच्या पायावर, हा काही योगायोग असू शकत नाही. म्हणजेच आता प्रतिमाच्या मनात शंका निर्माण होते की हीच आपली तन्वी आहे. आणि प्रतिमाची खात्रीच पडते. ती सुमनला म्हणते की सुमन, मला जे वाटते ते तुलाही वाटते का? आता सुमनला सुद्धा हेच वाटत असतं की सायलीच तन्वी आहे. तर सायली आता इथे विचार करत असते की हा कसला योगायोग आहे, मला तन्वीच्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवतात, तिचा भूतकाळ आठवतो, तन्वीसुद्धा मला तिचा भास होतो. आणि हे सेम तुळशीपत्र जे तन्वीच्या पायावर आहे तेच तुळशीपत्र माझ्यासुद्धा पायावर आहे. नक्की हे सगळं काय आहे, हा कसला योगायोग आहे? आणि आता सायली ह्या गोष्टीचा विचार करत असताना प्रतिमा आणि आता इथे सुमंटीच्या समोर येतात आणि म्हणतात की सायली, तुला कळतंय का? म्हणजे बघ ना, तुझं आणि प्रतिमा वहिनींचं वागणं किती सेम टू सेम आहे. त्यांचं वागणं, बोलणं, तुझा स्वभाव आणि तुमच्या दोघींमधले जे गुण आहेत ते आत्तापर्यंत एकमेकींशी जुळत होते. आणि आता तर तुझ्या पायावरती तुळशीपत्राची खूणसुद्धा आहे. म्हणजे तूच तन्वी आहेस आमची, असं आम्हाला वाटतं. आता सायलीला सुद्धा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि सायली म्हणते की प्रतिमा, आता गेले कित्येक दिवस झाले मला काही गोष्टींचा भास होतो. आणि सायली आता तिला होणारे हे सगळे भास इथे प्रतिमाला सांगते. आणि त्यानंतर आता इथे ही एवढी मोठी गोष्ट प्रतिमाने रविराजांना सुद्धा सांगितलेली आहे. आणि मंडळी, आता फायनली सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे.